सण आणि उत्सवाच्या निमित्तानं राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवण्यात येतात। प्रवाशांचा सुखरूप प्रवास व्हावा यासाठी जादा बसगाड्या सोडण्यात येतात। अशाच प्रकारे रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं सलग 3 दिवस 91 जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवल्या। त्यास प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्यानं ठाणे एसटी विभाग मालामाल झाला असून त्यांच्या तिजोरीत 3 दिवसात कोटींचं उत्पन्न जमा झाले। यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण शुक्रवार शनिवार या दिवशी आले। या दोन्ही सुट्ट्यांना लागूनच रविवारची सुट्टी आली। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाला होणारी गर्दी लक्षात घेत राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं सलग 3 दिवस 91 जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली। यात लांब पल्ल्यांच्या आणि मध्यम मार्गांवर जादा गाड्यांचं नियोजन आखण्यात आलं होतं। शुक्रवार ते रविवार या दिवसांमध्ये आगारांमधील एकही वाहन मार्ग बंद राहणार नाही याची काळजी घेण्यात आली। तसंच गर्दी आणि जादा बसगाड्यांचं नियोजन आगार पातळीवर करण्यात आलं आणि या दिवसांमध्ये आगार कक्षेतील ज्या मार्गांवर प्रवासी संख्या अधिक आहे तेथे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले होते। दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 दिवसात विक्रमी उत्पन्न मिळतं। या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे जाते आणि त्याकरिता प्रवासासाठी एसटी बसगाड्यांचा वापर करतो। त्यामुळे गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनाच्या सणाला एसटीला विक्रमी उत्पन्न मिळत आले। त्यामुळे यंदाही रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं 8 ते 10 ऑगस्ट या 3 दिवसांसाठी नियोजित बस व्यतिरिक्त 91 जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवण्यात आल्या। नियमित 20,000 किलोमीटर वाहतूक होते, परंतु या 3 दिवसात 45,000 किलोमीटर जादा वाहतुकीचं नियोजन आखलं होतं।